ठीक आहे, झाले, चल चल, ठीक आहे. लक्ष द्या सगळे, चला लक्ष द्या, लक्ष द्या, लक्ष द्या. द्या लक्ष. मोठा का छोटा होता? अच्छा, पेंटो चोला. तू सारखं कंप्लेन करतो त्यावेळी म्हणते का तुला कोणी पोरगी? जाऊ दे जाऊ दे जाऊ दे, आपल्याकडे कमी वेळ आहे. ठीक आहे, पा फोर्स ऑन अ मास ऍट द सेंटर ऑफ सिमेट्रिकल मास डिस्ट्रीब्युशन. सेंटर ऑफ सिमेट्रिकल मास डिस्ट्रीब्युशन असेल तर सिमेट्रिकल मास डिस्ट्रीब्युशन म्हणजे काय? इक्वली डिस्ट्रीब्युटेड. ठीक आहे, मध्ये एक लाईन ड्रॉ केली तर दोन्ही बाजूला काय दिसते? सिमेट्री दिसते, इक्वल पार्ट्स दिसतात. त्याला काय म्हटलं तर सिमेट्री म्हटलं जातं. ठीक आहे, तर फोर्स ऑन मास ऍट द सेंटर, एखादा मास आहे सेंटरला, याला काय म्हणतात रे? सेंट्रॉइड. ठीक आहे, इथे मासेस आहेत, इथे मासेस आहेत. इक्वल मासेस जर असतील तर याच्यावर ऍक्ट होणारा जो फोर्स आहे तो काय येणार आहे? 0. फोर्स इज इक्वल टू 0. सिमेट्रिकल ऑब्जेक्ट असेल तर फोर्स काय येणार आहे? 0. नेक्स्ट पहा, टू मासेस एम अँड एन एम. दोन मासेस आहेत. काय? फर्स्ट मास एम, सेकंड मास एन एम. ठीक आहे, टू मासेस एम अँड एन एम आर फिक्स्ड अँड सेपरेटेड बाय डिस्टन्स डी. दोघांमधला डिस्टन्स काय आहे? डी ला इक्वल आहे. दोघांमधला डिस्टन्स काय आहे? डी ला इक्वल आहे. ठीक आहे, त्यानंतर काय विचारलंय? फाइंड वेअर द मास एम स्टार. एम स्टार तुम्ही ए लिहिल्या, एम नॉट लिहिलंय. ठीक आहे, एम नॉटच राहू देतात. ठीक आहे, एम नॉट शुड बी प्लेस्ड सो दॅट द नेट फोर्स ऍक्टिंग ऑन इट इज 0. म्हणजे एम नॉट कुठे ठेवायचा की त्याच्यावर ऍक्ट होणारा नेट फोर्स हा काय आला पाहिजे? 0 आला पाहिजे. आता डायग्राम नीट पहा. ठीक आहे, जर तुमच्याकडे 3 पॉइंट्स आहेत, हा एक फर्स्ट, हा आहे सेकंड आणि हा थर्ड. कुठल्या पॉइंटला असं वाटतं तुम्हाला की नेट फोर्स हा 0 येऊ शकतो? नेट फोर्स 0 येऊ शकतो असा कुठला पॉइंट आहे? असा कुठला पॉइंट आहे? कुठला पॉइंट वाटतोय? ऍटलीस्ट अंदाज तर सांगा, अंदाज तर सांगा. फर्स्टला पहा, लक्ष द्या, याच्यावर ऍक्ट होणारा नेट फोर्स 0 असला पाहिजे. ठीक आहे, सेकंड पॉइंट जो आहे त्या सेकंड पॉइंटला जर आपण फोर्स एक मास ठेवला, बरोबर, एक मास ठेवला तर याच्यावर ऍक्ट होणारा फोर्स याच्याकडून पण इकडे असेल. ठीक आहे, हा एम नॉट कुठे अट्रॅक्टेड असेल? या फोर्स या मासकडे अट्रॅक्टेड असेल आणि बरोबर मग इकडचा पण मास आहे याच्याकडे पण अट्रॅक्टेड असेल. मग नेट फोर्स 0 कसं काय आलं? नाही ना, नेट फोर्स 0 कधी येईल? एकतर तो ग्रॅव्हिटेशनल फील्डच्या बाहेरच पाहिजे, यांच्या फील्डच्या बाहेरच पाहिजे. ठीक आहे, पण आता तो बाहेर नाहीये, म्हणजे याच्यावर ऍक्ट होणारा जो फोर्स आहे दोन्ही कुठे आहेत? या डिरेक्शनला. याचा अर्थ या पॉइंटला नाही प्लेस करू शकत. ठीक आहे, त्यानंतर हा थर्ड पॉइंट, इथे पण तेच होतंय. इथे पण मास कुठे अट्रॅक्टेड आहे? इकडे अट्रॅक्टेड आहे. ठीक आहे, या मासमुळे सपोज इकडे अट्रॅक्टेड आहे, या मासमुळे इकडेच अट्रॅक्टेड आहे. म्हणजे दोघांकडून तो कुठे अट्रॅक्टेड? या डिरेक्शनला. मग नेट फोर्स इथे पण 0 येऊ शकत नाही. नेट फोर्स कुठे 0 येऊ शकतो? इथे. का बरं? कारण इकडचा मास त्याला इकडे अट्रॅक्ट करतोय. ठीक आहे, हा सेकंड मास त्याला इकडे अट्रॅक्ट करतोय आणि फर्स्ट मास इकडे अट्रॅक्ट करतोय. याचा अर्थ इथे नेट फोर्स 0 येऊ शकतो. समजलं का? समजलंय, म्हणून तो कुठेतरी मध्ये या लाईनच्या असणार आहे. समजलं? मग हा पॉइंट आपल्याला शोधायचा आहे. काय शोधायचा आहे? हा पॉइंट शोधायचा आहे. क्वेश्चन समजला का? की ज्या पॉइंटला फोर्स काय असला पाहिजे? 0 असला पाहिजे, तो पॉइंट आपल्याला शोधायचा आहे. सपोज करा की तुम्ही जो मास प्लेस केलाय तो इथे आहे एम नॉट. ठीक आहे, एम नॉट मास इथे प्लेस केला. किती? या मास पासून सपोज एक्स डिस्टन्सला प्लेस केला. हे समजलं का? हे समजलं का? हे समजलं का? मग हे डिस्टन्स काय आलं रे? 1 नाही, इथे काय आता डी आहे ना, डी मायनस एक्स. काय आलं इथे? डी मायनस एक्स. हे समजलं का? हे समजलं? दोन मास आहेत, त्या दोन मासच्या मध्ये तुम्ही एक मास ठेवलं. एक मास याच्यापासून एक्स डिस्टन्सला आहे, तर इकडचं काय असेल? डी मायनस एक्स डिस्टन्सला. समजलं का? दोन मासेस, दोघांमधला डिस्टन्स सपोज आहे 5. ठीक आहे, इकडून तुम्ही 2 सेंटीमीटरला ठेवलं तर इकडचं काय असणार आहे? 5 मायनस 2 म्हणजेच काय? 3. आता समजलं का? टोटल काय आहे? 5. ठीक आहे, इथून कितीला ठेवलं तुम्ही? सपोज 2 ला. मग इकडे काय आलं? 5 मायनस 2. म्हणून इथे काय आलं? आता हे एक्स डिस्टन्सला ठेवलं तर हे काय आलं? डी मायनस एक्स. समजलंय का? काय कंडिशन? आपल्याला काय हवंय?
की एम नॉट वर ऍक्ट होणारा फोर्स काय झाला पाहिजे, 0 झाला पाहिजे. ठीक आहे, 0 कधी होईल, ज्यावेळी इकडे लागणारा फोर्स हा याला इकडे ओढतोय, हा याला इकडे ओढतोय, म्हणजे या दोन्ही साईडचे फोर्स काय झाले पाहिजे, इक्वल झाले पाहिजे. बरोबर ना. जर दोन्ही साईडचे फोर्स, इथे एम नॉट मास आहे, जर हे खेळणार ना रस्सिकेच, इकडून सेम फोर्स लागतो, इकडून सेम फोर्स लागते, नेट फोर्स काय झाला त्याच्यावर, 0. ठीक आहे, म्हणजे ह्या एम नॉट मासला तिकडच्याने किती फोर्स निवडला पाहिजे, तो फोर्स याला इक्वल पाहिजे, तर त्याच्यावर ऍक्ट होणारा फोर्स काय येणार आहे, 0. हा इक्वल पण झाले. मग आता ते इक्वल करून आपल्याला ते डिस्टन्स फाइंड करायचं, कोणत्या डिस्टन्सला असेल. ठीक आहे, मग आता याचा फोर्स लिहायचा आहे ऑन एम नॉट, फोर्स ड्यू टू एम. ठीक आहे, मग तो काय येईल, फोर्स ड्यू टू एम काय येईल बरं, जी एम एम नॉट अपॉन डिस्टन्स काय, एक्स स्क्वेअर. डिस्टन्स काय आहे, एक्स स्क्वेअर, याच्यापासून याच्यापर्यंत. ठीक आहे, आता याच्यावर ऍक्ट होणार कोणामुळे, याच्यामुळे ऍक्ट होणारा फोर्स फाइंड करायचा, म्हणजे फोर्स ड्यू टू एन एम, एन एम मुळे असणारा याच्यावर असणारा फोर्स. ठीक आहे, मग तो किती येईल, जी एन एम एम नॉट अपॉन डी मायनस एक्स चा स्क्वेअर. एवढं क्लिअर आहे. आता हा फोर्स काय पाहिजे, इक्वल पाहिजे. काय इक्वल पाहिजे, कारण नेट फोर्स आपल्याला 0 पाहिजे, तो ऑब्जेक्ट किंवा तो मास जागेवरच थांबला पाहिजे. नेट फोर्स 0 पाहिजे तर हे दोन्ही फोर्स इक्वल पाहिजेत. याचाच अर्थ एफ एम शुड बी इक्वल टू एफ एन एम. ठीक आहे, मग एफ एम किती आहे, जी एम एम नॉट अपॉन एक्स स्क्वेअर इज इक्वल टू जी एन एम एम नॉट अपॉन डी मायनस एक्स चा स्क्वेअर. जे कॅन्सल आउट होतं कॅन्सल करा, हा एम कॅन्सल आउट झाला, जी कॅन्सल आउट झाला, बरोबर, आणि एम नॉट कॅन्सल आउट झाला, म्हणजे राहिलं काय, 1 अपॉन एक्स स्क्वेअर इज इक्वल टू एन अपॉन डी मायनस एक्स चा स्क्वेअर. ठीक आहे, काय फाइंड करायचं तुमच्या आहे का लक्षात, काय फाइंड करायचंय, डिस्टन्स एक्स फाइंड करायचंय. ठीक आहे, जे फाइंड करायचं ते एका बाजूला आलं पाहिजे. ठीक आहे, त्याच्या सगळ्या टर्म्स एका बाजूला आले पाहिजेत, अननोन राहिले नाही पाहिजे. ठीक आहे, मग काय होईल ते, डी मायनस एक्स स्क्वेअर अपॉन एक्स स्क्वेअर इज इक्वल टू एन येणार, बरोबर का. ठीक आहे, पुढे पुढे काय होता, स्क्वेअर रूट घ्या दोन्ही साईडला, तुम्हाला फक्त एक्स पाहिजे, स्क्वेअर रूट घ्या दोन्ही साईडला, काय येईल मग, डी मायनस एक्स अपॉन एक्स इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ एन. ठीक आहे, हा एक्स इकडे जाईल. ठीक आहे, म्हणजे काय आलं, डी मायनस एक्स इज इक्वल टू रूट एन एक्स. हे सगळे एक्स एकाच बाजूला आले पाहिजेत. ठीक आहे, सगळे एक्स कुठं पाहिजेत, एका बाजूला. ठीक आहे, एका बाजूला कसं घेणार, त्याला हा एक्स इकडे जाईल, प्लस होईल, म्हणजे काय आलं ते, डी इज इक्वल टू रूट एन एक्स प्लस एक्स. हे क्लिअर आहे का, प्लस एक्स. यातून काय कॉमन घेऊ शकता, एक्स कॉमन घ्या. ठीक आहे, एक्स कॉमन घेतल्यानंतर काय होईल इक्वेशन, ते डी इज इक्वल टू एक्स कॉमन घेतला अंडर रूट एन प्लस 1. ठीक आहे, इथे काहीच नाही म्हणजे 1 आहे ना, एक्स बाहेर घेतला जातं, एक्स बाहेर घेतला तर इथे काय राहतं, फक्त एक्स सोडा आता यातला, इथे काय राहतं रूट एन, याचा एक्स बाहेर घेतला, इथे काय राहतं 1, म्हणजे इथे 1 आला. एक्स इज इक्वल टू काय आला, डी अपॉन रूट एन प्लस 1. हे कळालं का, कळालं का, मग काय आलं, एक्स इज इक्वल टू डी बाय रूट एन प्लस 1. आता एक कंडिशन घेऊ, आता एन म्हणजे काय, एन म्हणजे किती टाइम्स न तो मास जास्त आहे. ठीक आहे, कंडिशन सपोज हे घेतली, तर सपोज हा मास 1 आहे. ठीक आहे, हा मास सपोज 4 आहे. ठीक आहे, मग याला जर याच्या फॉर्म मध्ये लिहायचंय तर याला असं लिहिलं चालेल का, 4 into 1, बरोबर, बरोबर का, 4 into 1 लिहिलं चालेल ना, म्हणजे हा काय होणार आहे एन, हा काय होणार आहे एम, का, कारण एम इथे इक्वल आहे. बरोबर, किती टाइम्सने जास्त आहे तो मास येतो, किती टाइम्सने जास्त आहे. ठीक आहे, कितीने जास्त आहे, हा 4 टाइम्सने जास्त आहे, म्हणजे एन ची व्हॅल्यू काय आली 4. मग या केसमध्ये डिस्टन्स काय येतं ते कॅल्क्युलेट करू. डिस्टन्स काय येईल या केसमध्ये, मग एक्स इज इक्वल टू डी स्क्वेअर रूट ऑफ, इथंच कॅल्क्युलेट करू, काय येईल, एक्स इज इक्वल टू डी अपॉन स्क्वेअर रूट ऑफ 4 प्लस 1, काय आलं ते, डी बाय 3, रूट 4 ची व्हॅल्यू 2 आणि 2 प्लस 1. ठीक आहे, आता मग अशी आपण पाहिलं की एम आणि एम दोन्ही मास जर इक्वल असेल तर मास कुठे ठेवायचा, एकदम मध्ये ठेवायचा, एकदम सेंटरला. ठीक आहे, मग या फॉर्म्युलानुसार ते येते का बघू. ठीक आहे, मासेस काय आपले इक्वल आहेत, सपोज काय आहेत मासेस, 2 मासेस आहेत. ठीक आहे, हा पण सपोज 2 चा आहे आणि हा पण सपोज 2 चा आहे. ठीक आहे, मास आहे हा आणि हा काय एन एम आहे, याचा अर्थ इथे एन ची व्हॅल्यू काय 1 आहे.
किती टाइम्सने ग्रेटर नाहीये तो, ठीक आहे, तो सेमच आहे ना. याचा अर्थ एन ची व्हॅल्यू काय आली 1. हे कळालं का एन ची व्हॅल्यू 1 का आली. ठीक, फॉर्म्युला काय, एक्स इज इक्वल टू डी अपॉन स्क्वेअर रूट ऑफ एन प्लस 1. म्हणजेच काय, डी अपॉन स्क्वेअर रूट, हे काय एन काय 1 आहे, 1 चा स्क्वेअर रूट काय तो 1, म्हणजे 1 + 1 किती आलं, म्हणजे करेक्ट किती डिस्टन्सला ठेवायचं ते d/2 इतका डिस्टन्सला ठेवायचं, की फोर्स काय होईल 0 होईल. आले लक्षात, समजलंय. मग आता इथे सांगा बरं काय होईल जर 2 मासेस आहेत, जर हा मास आहे 5 kgचा आणि हा आहे 10 kgचा, एन ची व्हॅल्यू काय, एन ची व्हॅल्यू 2 आली. का बरं, कारण हा एम आहे आणि हा काय 2m आहे ना, तसं पाहायला गेलं तर 2m आहे ना, 2 टाइम्सने ग्रेटर आहे, याचा अर्थ एन ची व्हॅल्यू काय आली 2, बरोबर का, एन ची व्हॅल्यू काय आली 2. मग काय येईल बरं, एक्स इज इक्वल टू डी अपॉन √2 + 1. समजलं का, नक्की समजलं, काय डाऊट. ठीक, नेक्स्ट क्वेश्चन आहे, क्वेश्चन सेम याच्यावर बेस्ट आहे. काय क्वेश्चन पहा, 2 पॉइंट मासेस ऑफ मास 10 kg अँड 1000 kg. ठीक आहे, 2 पॉइंट मासेस आहेत, एक आहे 10 चा आणि एक आहे कितीचा 1000. किती टाइम्सनी ग्रेटर आहे हा, जर एम आहे तर हा किती आहे, किती 10 टाइम्सनी ग्रेटर, किती 100 टाइम्सनी ग्रेटर आहे ना तो, 100 × 10 केला 100 टाइम्सनी ग्रेटर आहे ना, बरोबर. किती ग्रेटर आहे 100 नि ग्रेटर आहे, बरोबर. मग तुम्हाला काय विचारलंय की ग्रॅव्हिटेशनल फोर्स 0 कोणत्या डिस्टन्सला असेल. ठीक आहे, डिस्टन्स पण दिलेलं आहे, बाय तुम्हाला डिस्टन्स या दोघांमधलं दिलेलं आहे, किती 1 मीटर डिस्टन्स दिले. ठीक आहे, मग फॉर्म्युला काय, एक्स इज इक्वल टू डी अपॉन स्क्वेअर रूट ऑफ n + 1 विच इज इक्वल टू डी 1 अपॉन √100 + 1 दॅट इज इक्वल टू 1/11. आय गेस काल हे आन्सर आलं होतं. ठीक आहे, या मेथडने सॉल्व्ह करा, ते लॉंग मेथड नका. ठीक आहे, लॉंग मेथड काय केली होती आपण, याला म्हटलं होतं एक्स, इथून इथपर्यंत डिस्टन्स म्हटलं होतं एक्स, आणि याला काय म्हटलं होतं 1 - x. ठीक आहे, ही मेथड आठवते का, ठीक, समजलंय हे, डाऊट याच्यात. नेक्स्ट क्वेश्चन, हा आता हा क्वेश्चन सॉल्व्ह करू शकता का तुम्ही, त्याच मेथडने करायचा आहे. ठीक आहे, कसा कराल मग आता, इफ मास ऑफ मून इज m/81, किती आहे मास m/81. ठीक आहे, डायग्राम ड्रॉ करा बरं. मास, 2 मासेस काढायचे, एक काय आहे अर्थ आहे आणि एक काय आहे मून आहे. ठीक आहे, मूनचा मास m/81 आहे. बघा कोणाला लिहू नका, क्वेश्चन लिहू नका, डायरेक्टली मला आन्सर सांगा काय येईल. या दोघांमधलं डिस्टन्स दिलेलं आहे 60r, याचा मास आहे m/81 आणि याचा मास आहे m. तर तुम्हाला कॅल्क्युलेट काय करायचंय की फाइंड द डिस्टन्स ऑफ पॉइंट वेअर ग्रॅव्हिटेशनल फील्ड ड्यू टू अर्थ आणि मूनची ग्रॅव्हिटेशनल फील्ड कोणत्या पॉइंटला 0 असेल, तो पॉइंट तुम्हाला कॅल्क्युलेट करायचा. क्वेश्चन समजला, क्वेश्चन समजला का. आता इथे लक्ष द्या, हा जो मास आहे याच्यापेक्षा किती टाइम्स ग्रेटर आहे, हा मास याच्यापेक्षा किती टाइम्स ग्रेटर आहे, 81 टाइम्स ग्रेटर आहे ना. ठीक आहे, जसा की हा 2 आहे, हा 4 आहे, हा किती टाइम्स ग्रेटर आहे 2 टाइम्स ग्रेटर आहे. ठीक आहे, म्हणजे 2 × सपोज 2 होतं. ठीक आहे, तर याला काय लिहायला लागेल, याला 81 × 1/81 × m असं लिहायला लागेल ना. म्हणजे किती टाइम्स ग्रेटर आहे तो, 81 टाइम्स ग्रेटर आहे ह्या मास पेक्षा. कळलं का, हा बरोबर आलं का, हा किती टाइम्स ग्रेटर आहे याच्यापेक्षा, 81 टाइम्स ग्रेटर आहे. हे समजलं का मुलांना, समजलं किती टाइम्स ग्रेटर आहे हा, 81 टाइम्स ग्रेटर आहे. ठीक आहे, म्हणजे एन ची व्हॅल्यू तुम्हाला मिळाली, करेक्ट. एन ची व्हॅल्यू किती आली 81. ठीक आहे, मग काय करणार, एक्स इज इक्वल टू काय आहे 1/√ऑफ डी अपॉन √ऑफ √n + 1 दॅट इज इक्वल टू डिस्टन्स काय दोघांमधलं 60r आहे, अपॉन √n किती टाइम्स ग्रेटर आहे 81, म्हणजे √81 + 1 म्हणजे काय आला तो 60r अपॉन √81 म्हणजेच 9 + 1 10 म्हणजे काय आला 60r अपॉन 10 म्हणजे डिस्टन्स किती आलं 6r इतकं डिस्टन्स आलं. समजलंय, लॉंग मेथड वापरू नका. ठीक आहे, डायरेक्ट फॉर्म्युला लर्न ठेवा.
लॉंग मेथड म्हणजे एक्स डिस्टन्स कन्सिडर करायचं, एक्स मायनस हे करा, ते नका करत बसू, डायरेक्टली फॉर्म्युला यूज करायचा. समजलंय का? नक्की समजलंय. ठीक, पुढे हे आपण फाइंड केलंय त्या दिवशी. काय की जर हे मासेस आहेत इथे स्क्वेअरच्या इथे एजेसला जर काय आहेत मासेस आहेत, तर सेंटरला एक मास ठेवला. काय ठेवलं? सेंटरला एक मास ठेवला तर हे काय येते? फील्ड काय येते? 0. पण आता क्वेश्चन थोडासा बदलला. क्वेश्चन काय बदलला? मास सेंटरला ठेवलंच नाही. तुम्हाला विचारलंय हे की ही जर एज लेंथ आहे ए, ही पण आहे ए, ही पण आहे ए आणि ही पण आहे ए, तर हे जे 3 मासेस आहेत या 3 मासेसमुळे याच्यावर लागणारा फोर्स किती? काय विचारलं? ह्या फोर्सवर, ह्या मासवर यांच्यामुळे लागणारा फोर्स किती? आधी हे काढावं लागेल आपल्याला की फोर्स कुठे डिरेक्टेड आहे. ठीक आहे, आता बाकीच्यांना विसरा, पहिले याच्याकडे फोकस करा. ठीक आहे, हा जो आहे हा काय करेल? याला कुठे अट्रॅक्ट करेल? त्याच्याकडे अट्रॅक्ट करेल. बरोबर, म्हणजे याचा फोर्स कुठे असेल? इकडे. आता याच्याकडे फोकस करा, याचा फोर्स इकडे आणि याचा. झालाय हा पण क्वेश्चन, झालाय ना? ठीक आहे, मग याच्याकडे ऍक्ट करणारा फोर्स, फोर्स काय काय असतो? जर याचा मास एम आहे, एम एम आणि एम, तर फोर्स ड्यू टू फर्स्ट याच्यामुळे काय येणार आहे? जी एम एम अपॉन ए स्क्वेअर. हे कळालंय? जी एम एम अपॉन ए स्क्वेअर. याचा फोर्स पण काय येणार आहे? याचा फोर्स सुद्धा F2 इज इक्वल टू काय येणार आहे? जी एम एम अपॉन आर स्क्वेअर. आता कोणाचा फोर्स काढायचा आहे? ओके, ए स्क्वेअर. ए स्क्वेअर. आता कोणाचा? याचा फोर्स काढायचा आहे. याचा फोर्स फाइंड करण्यासाठी हे जे डायगोनल असतो तो काय असतो? √2 टाइम्स काय असतो? तो √2 टाइम्स इंटू ए. काय असतो तो? √2 टाइम्स इंटू ए. हे कळालंय का? √2 टाइम्स काय असतो तो? ए. √2 टाइम्स ए कसा आला? पायथागोरस यूज केला. ए स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर आणि त्याचा स्क्वेअर रूट. बरोबर, स्क्वेअर रूट ऑफ ए स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर म्हणजेच काय आला तो? स्क्वेअर रूट ऑफ 2a स्क्वेअर म्हणजेच काय आला? स्क्वेअर रूट ऑफ 2a. म्हणजे ही जी साइड आली ती काय आली? √2a. समजले? काय आली ती? √2. मग याचा फोर्स फाइंड करायचा. मग याचा फोर्स इज इक्वल टू काय येईल? जी एम एम अपॉन याचा डिस्टन्स काय रे? √2a स्क्वेअर, विच इज इक्वल टू काय होईल ते? जी एम एम अपॉन √2 चा स्क्वेअर आला 2 आणि ए स्क्वेअर. बरोबर, मग याच्याशी कम्पेअर करा. याच्याशी कम्पेअर केल्यानंतर हा काय आहे? एफ आहे. पहा, चेक करा. जी एम एम अपॉन ए स्क्वेअर हा काय आहे? एफ ला इक्वल आहे. दोन्ही पण काय आहेत? एफ ला इक्वल आहेत. मग हा काय आला? एफ बाय 2. काय आला हा? एफ बाय 2. समजलंय? समजलंय. मग नेट फोर्स किती झाला त्याच्यावर? नेट फोर्स किती झाला? नेट फोर्स कसा काढला? इथे काय करायचे? त्याची वेक्टर ऍडिशन करतात ना. बरोबर, नेट फोर्स काढायचा आहे. कशावर ऍक्ट होणारा? याच्यावर ऍक्ट होणारा ना. बरोबर, मग आता याची जर वेक्टर डायग्राम काढली, वेक्टर डायग्राम कशी होती? इकडे लागतो फोर्स एफ, इथे लागतो एफ आणि इथे लागतो किती? एफ बाय 2. करेक्ट? करेक्ट. या दोघांचा रिझल्टंट याच ऍक्सिसला येतो. किती असतो मग तो? किती असतो तो? पहा, या दोघांचा रिझल्टंट फाइंड करायचा. रिझल्टंट म्हणजे काय? याला विसरा सध्या तरी, हा विसरा. आधी या दोघांचा रिझल्टंट सांगा मला. कोणाचा? ही दोघं जे आहेत ना याच्यावर ऍक्ट होणारा फोर्स कोणता आहे? एक इकडे आणि एक इकडे. या दोघांचा रिझल्टंट फोर्स काहीतरी काढावा लागेल ना. ठीक आहे, एकच ऑब्जेक्ट आहे त्याच्यावर एक इकडे फोर्स लागतोय, एक वरती फोर्स लागतोय, तर रिझल्टंट फोर्स कुठं लागणार? असा आडवा लागेल ना. बरोबर, तो आडवा फोर्स काढायचा आहे. तो किती? किती? √2. कसं काय आलं √2? कसं करणार? रिझल्टंट कसं काढतो? स्क्वेअर रूट ऑफ ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर म्हणजेच ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस 2ab कॉस थिटा. ठीक आहे, तर हा काय आला? एफ स्क्वेअर प्लस एफ स्क्वेअर म्हणजे काय आला तो? √2 एफ स्क्वेअर म्हणजेच काय आला? √2 एफ. समजलं का? मग ह्या दोघांचा रिझल्टंट काय आला? √2 एफ. बरोबर का? मग आता ह्या दोघांचा जर रिझल्टंट आला तर यांना विसरायचं आता. ठीक आहे, त्या दोघांचा काय आला? रिझल्टंट आलाय. ठीक आहे, आहे.
या दोघांचा रिझल्टंट आला. काय आला यांचा रिझल्टंट? √2f. ठीक आहे. आता √2f डिरेक्शन डिरेक्टेड कोणता अजून एक फोर्स आहे, F/2 आहे ना, त्या F/2 ला विसरून चालणार नाही. या दोघांचं आता काम संपलं. या दोघांचा रिझल्टंट आपल्याला मिळाला. ठीक आहे. आता इथे अजून एक फोर्स आहे. ठीक आहे. तो अजून एक फोर्स आहे F/2. बरोबर. मग यांचा रिझल्टंट काढायचा. हे एकाच डिरेक्शनला आहेत. एकाच डिरेक्शनला मग डायरेक्टली काय करायची? ऍडिशन करायची. एकाच डिरेक्शनला आहेत म्हणून काय करणार आपण? ऍड करणार. ठीक आहे. म्हणजे नेट फोर्स इज इक्वल टू काय येणार आहे? F/2 प्लस √2. F कॉमन घ्या. काय राहील मग? 1/2 प्लस √2 विच इज इक्वल टू F ची व्हॅल्यू काय आहे? GMM अपॉन GMM आहे ना, GM स्क्वेअर आहे ना, दोन्ही मासेस सेम आहेत. GM इंटू एम काय होणार आहे? GM स्क्वेअर. GM स्क्वेअर अपॉन A स्क्वेअर इंटू या हाफला काय करू शकतो? काय करू शकतो? काय 2√2 प्लस 1 अपॉन 2. हे कळलं का? 2√2 कसं आलं इथं? आता क्रॉस मल्टिप्लाय केला. ठीक आहे. हे झालं तुमचं फायनल आन्सर की याच्यावर लागणारा जो फोर्स आहे तो इतका आहे. समजलं? नक्की समजलंय? ठीक. नेक्स्ट क्वेश्चन पहा. नेक्स्ट सर्कल आहे. जर जर इथे एक मास आहे, इथे एक मास आहे, इथे एक मास आहे आणि इथे एक मास, त्याच्या सेंटरला अजून एक मास ठेवलं. सगळे मासेस इक्वल आहेत. सगळे मासेस इक्वल आहेत. तर सेंटरवर जो मास ठेवलाय त्याच्यावर फोर्स किती? 0. का बरं? कारण काय सिमेट्रिकल ऑब्जेक्ट येतो. हा मास काय करेल? त्याला इकडे ओढेल, हा मास इकडे ओढेल, हा मास इकडे आणि हा मास इकडे. बरोबर. प्रत्येक जण चारी बाजूनी ओढतो. याचा अर्थ तो जागेवरच थांबणार. याचा अर्थ त्याच्यावर फोर्स ऍक्ट करणारा काय? 0. ठीक आहे. समजलंय? समजलंय. आता दुसरा. नाही नाही, अर्थ कोरचं वेगळं. अर्थ कोरचं वेगळं. अर्थ कोरला डिस्टन्स मॅटर करतं ना, डिस्टन्स 0 होऊन जातं. ते सांगितलं होतं. ठीक आहे. इक्वल मासेस ठेवले तर वेगळी गोष्ट. बरं हे कळालंय? हे कळालंय? याचं सांगा मग. बरं हा होमवर्कला करून या. आता होमवर्कला जमला तर करा. जमला तर करा याचा अर्थ ट्राय करायचा नाही असं होत नाही. ठीक आहे. ते स्टेट काढायची होती काय मला? समजून घ्या. हे डिस्टन्स आहे R. ओके. याच्यावर ऍक्ट होणारा फोर्स, त्या मधला जो सेंटरला मास ठेवलाय, हा सेंटरचा जो मास आहे, सेंटरचा मास M आहे. हा M आहे. M M M आणि हे सगळे काय आहेत? M आहे. सेंटरचा मास आहे, त्याच्यावर ऍक्ट होणारा फोर्स फाइंड करायचा आहे. 0 येईल का आता? नाही. का 0 नाही येणार? कारण इकडून मासेस नाही आहेत ना. ठीक आहे. तिकडून जर मासेस असते, त्या साईडने मास असते तर तो 0 आला असता. पण आता मासेस नाहीत. त्यामुळे मग काय करणार आता? पहा, एक तर हा आणि हा तर कॅन्सल आउट करणार आहे. हा मास काय करतो? याला इकडे ओढतोय ना, मग हा आणि हा कॅन्सल आउट करणार आहे. ठीक आहे. मग ह्या मासेसचं काय कराल ते होमवर्कला करून यायचं. जर नाही जमलं तर उद्या सांगेल. समजले? नक्की समजले? काय डाऊट आहे? होमवर्क हाच. ठीक आहे. होमवर्क हा पाहून यायचा क्वेश्चन. समजले? हा वरती ओके. HW ओके.